नमस्कार. आज आहे 21 सप्टेंबर 2024 आणि लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून. आज बटन दबाया पैसा बँक खाते में अशा प्रकारचे भाष्य त्यांनी त्यांच्या कालच्या भाषणात जे आहे ते केलेले आहे. आणि याच धर्तीवर एक नवीन सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी जी आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारे अतिशय ओरिजिनल आणि ऑथेंटिक व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी काय आलेली आहे तर सर्व ज्या महिलांना अजूनपर्यंत 4,500 रुपये तसेच तिसरा हप्ता 1,500 रुपये जो आहे तो प्राप्त झालेला नाही, अशा महिलांना ते पैसे जे आहेत ते 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान मिळणार आहेत. आता 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान कोणत्या महिलांना किती तारखेला पैसे मिळणार आणि हे 3 टप्पे जे आहेत ते कशा प्रकारचे असणार आहेत या सर्व गोष्टींविषयी माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्हाला एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतो. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब करून टाका भावांनो, कारण की परत अशा प्रकारचा चॅनल तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. त्या सगळी ओरिजिनल माहिती जी आहे ती आपण आपल्या सबस्क्रायबरला देतच असतो. सर्वात प्रथम म्हणजे आज 21 सप्टेंबर रोजी काल मुख्यमंत्री यांनी त्यांच्या लाईव्ह भाषणात काय सांगितलेले आहे की त्यांनी एक डायलॉग हाणला होता, तो म्हणजे आज बटन दबाया पैसा बँक खाते में. म्हणजे फक्त त्यांना एकच टिक करायचे आहे आणि सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत, अशा प्रकारची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आता हे 3 टप्पे जे आहेत ते कोणते असणार आहेत तर 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान हे 3 टप्पे होणार आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. आता कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार तर ही गोष्ट जाणून घ्या. सर्वात प्रथम म्हणजे 21 ते 23 सप्टेंबर या दरम्यान कोणत्या महिलांना पैसे मिळणार तर अशा महिला की ज्या महिलांना अजूनपर्यंत तिसरा हप्ता जो आहे तो प्राप्त झालेला नाही, अशा महिलांना 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्त्याचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार आहेत. आणि ज्या महिला अजूनपर्यंत 1 रुपयाही आला नाही, अशा प्रकारच्या महिला या पुढील 2 टप्प्यात असणार आहेत. आता या पुढील 2 टप्प्यात आणि भरपूर महिलांना अजूनपर्यंत पैसे जे आहेत ते कशामुळे आलेले नाहीत तर येथे 5 कारणे जी आहेत ते आपण स्पष्ट केलेले आहे. एक कारण आपण स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थितरित्या संपूर्ण सांगणार आहोत. आणि त्याच्यानंतर अगोदर आपण हे 3 टप्पे जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, जे की महिलांना अजूनपर्यंत पैसे म्हणजे 1 रुपयाही त्यांच्या खात्यात आला नाही, हेच पैसे त्यांना प्रत्येक महिलांना या 3 दिवसाच्या टप्प्यात जे आहेत ते भेटणार आहेत. हे सर्व 5 कारणे जे आहेत इथे मी 4 कारणे लिहिलेले आहेत. 5वे कारण अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वात प्रथम कारण जे की सर्वांना अवेअर आहे आणि माहिती देखील आहे ते म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे. भरपूर महिलांना याच कारणामुळे अजूनपर्यंत 1 रुपयाही त्यांच्या खात्यात घेता आलेला नाही. त्यामुळे पहिले कारण अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता बँक खाते आधार कार्डशी कसे लिंक करायचे ते तर तुम्हाला माहितीच आहे. सर्वात प्रथम 2 फॉर्म घ्यायचे आणि बँकेत जाऊन ते फॉर्म बँकेतच भेटतात. SBI असेल किंवा इतर कोणतीही बँक असेल, पोस्टाची बँक असेल तर त्याला लिंक करण्याची गरज पडत नाही. त्याची फक्त जर KYC केली नसेल आणि KYC देखील करायची गरज 1 वर्षाच्या अगोदर जर अकाउंट उघडले असेल तरच KYC करायची गरज पडते, अन्यथा KYCची देखील काहीच गरज नाही. इंडियन पोस्ट बँकेत ते खाते जे आहे ते ऑटोमॅटिक आधारशी लिंक असते. राहिला प्रश्न SBI अकाउंट धारकांचा, तर SBIचे जर अकाउंट असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन त्यांच्या खात्याशी संलग्न करावे लागते. त्यासाठी तुम्ही रांगेत उभे राहून 1 दिवस तुमचा जाऊ द्या, परंतु बँक खात्याशी आधार कार्ड जे आहेत ते लिंक करून घ्या. त्याच्यानंतर दुसरे महत्त्वपूर्ण कारण आहे म्हणजे उशिरा फॉर्म भरला. सर्व लाडक्या बहिणींना योजना चालू झाल्यापासून जवळपास 2 महिने जे आहे ते फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली होती सुरुवातीला. त्या मुदतीच्या आत जर फॉर्म भरला असता तर आज तुमच्या अकाउंटवर पैसे जे आहे ते क्रेडिट झाले असते. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट अभावी असेल किंवा इतर कोणतेही कारण असेल तर फॉर्म भरायला उशीर झाल्यामुळेच तुमच्या आज पैसे जे आहेत ते तुमचे लेट होत आहेत. जवळपास काही 10 ते 20% महिलांना तिसरा हप्ता देखील पडलेला आहे. पहिले 2 हप्ते तर पडलेच 3,000चे आणि तिसरा हप्ता 1,500 तो देखील पडलेला आहे. त्याच्यानंतर फॉर्म जो आहे तो उशिरा भरलेला आहे. म्हणजे काही महिलांनी तर डायरेक्ट सप्टेंबरमध्ये देखील फॉर्म भरलेले आहेत. SAP सप्टेंबरमध्ये देखील फॉर्म भरलेले आहेत. आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले आहेत त्या काही महिलांचे फॉर्म जे आहेत ते अतिशय कडक स्ट्रिक्ट पद्धतीने चेक होत आहेत आणि त्यामुळे भरपूर फॉर्म रिजेक्ट देखील होत आहेत. रिसबमिटचे देखील ऑप्शन येत आहे आणि अजूनपर्यंत काही फॉर्म तर चेक देखील झालेले नाहीत. म्हणजे भरपूर फॉर्म जे आहेत ते पेंडिंगच आहेत. अशा कारणामुळे सर्वात प्रथम म्हणजे
त्यांचे फॉर्म ज्या टायमाला अप्रूव्ह होतील त्याच्यानंतरच पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर चौथे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे फॉर्म रिसबमिट. म्हणजे भरपूर महिलांनी आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने अपलोड केले असेल किंवा आधार कार्डचा नंबर जो आहे तो त्यांनी व्यवस्थित टाकला नसेल, अशामुळे देखील फॉर्म जे आहे ते रिसबमिट स्टेटस जे आहे ते येत आहे. आणि रिसबमिट स्टेटस आल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला फॉर्म जो आहे तो परत पुन्हा भरायचा आहे. म्हणजे त्यात काही अभाव असेल तर तो फॉर्म तुम्ही रिसबमिट ऑप्शनद्वारे भरायचा आहे. ते कॉम्प्युटरवाले तर भरतातच, परंतु मोबाईलवर देखील तुम्हाला मेसेज येऊन समजेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5वे कारण जे आहे ते अजूनपर्यंत आपण सांगितले नाही. 5वे कारण जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. ते म्हणजे पैसे आलेले आहेत, परंतु फक्त चेक करण्यावाचूनच तुमचे पैसे राहिलेले आहेत. तुम्ही फक्त बँकेत जाऊन चेकच केले नाही की पैसे आले की नाही. पोस्टाची बँक असेल तर घरबसल्या चेक करू शकता किंवा इतर बँक खाते असेल तरी देखील ऑनलाईन चेक करता येते. आणि जर ऑनलाईन नसेल तर बँकेत जाऊन एकदा चेक करून घ्या पैसे आले की नाही. आता कोणाला किती पैसे मिळणार ते म्हणजे सर्वात प्रथम 4,500 कोणाला मिळणार किंवा 1,500 कोणाला मिळणार याच्याविषयी देखील आपण माहिती देऊया. सर्वात प्रथम ज्या महिलांनी सुरुवातीच्या 2 महिन्यात अर्ज केलेला आहे अशा सर्व महिलांना 4,500 रुपये एक सोबतच मिळणार आहेत. आणि ज्या महिलांनी 1,500 ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेले आहेत अशा महिलांना 2 महिन्याचा लाभ जो आहे तो मिळणार नाही, फक्त 1,500 रुपये एवढेच मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना तर 1,500 मिळणार, हे फिक्सच आहे, यात काहीच विषय नाही. म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरायला उशिरा भरला असेल तर लाभ देखील तुम्हाला नक्कीच कमी भेटत आहे. त्यामुळेच तुम्ही फॉर्म जो आहे तो लवकर भरायला पाहिजे होता. आणि आता लवकर जरी फॉर्म भरला नसेल तरी देखील टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला पैसे जे आहेत ते सर्वात प्रथम येणारच आहेत. कालच अदिती तटकरे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान देखील सर्व महिलांना सांगितलेले आहे की आम्ही सर्व फॉर्म जे आहेत ते सक्तीने चेक करत आहोत आणि त्यामुळेच पैसे पाठवण्यास थोडासा उशीर होत आहे. आणि आम्ही सर्व महिलांना पैसे जे आहेत ते 30 तारखेच्या आत आम्ही पाठवणारच आहोत. त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे की बँकेसमोर रोज रोज जाऊन पैसे चेक करू नका. 30 तारखेच्या दरम्यान तुम्ही एकदा पैसे चेक करून घ्या, जेणेकरून पैसे जे आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर प्राप्त होतील. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर स्पष्ट सांगितलेले आहे, फक्त आम्हाला एकच बटन दाबायचे आहे आणि सर्व पैसे जे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यात आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम महिलांनी आपली आधार KYC केली नसेल, आधार अपडेट नसेल, बँक खाते लिंक नसेल, नंबर लिंक नसेल, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व पूर्ण गोष्टी तुम्ही कंप्लीट करून घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा हप्ता जो आहे तो तुम्हाला भेटण्यास कुठलाच त्रास होणार नाही. आणि राहिलेले पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जवळपास 3 ते 4 दिवसाच्या आत पडतील किंवा आजपासूनच पैसे पडायला सुरुवात जी आहे ती होणार आहे. कारण की तुम्हाला आपण 3 टप्पे जे आहेत ते पुढे दिलेले आहेत. अशा प्रकारचे 3 मुख्य टप्पे जे आहेत ते असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे पडले की नाही ते कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. कारण की आणि काही महिलांना पैसे जे आहे ते अजूनपर्यंत 1 रुपयाही भेटला नाही. अशा महिलांनी कमेंट, मी तुम्हाला एक नमुना कमेंट सांगतो, त्या कमेंटसारखी कमेंट जी आहे ती तुम्ही करायची आहे. त्या बॉक्समध्ये तुम्ही लक्ष देऊन पहा. सर्वात प्रथम म्हणजे आता कमेंट करताना काय करायचे आहे तर सर्वात प्रथम तुमचे नाव जे आहे ते वर लिहायचे आहे आणि त्याच्या खाली तुमचा जिल्हा जो आहे एकाच कमेंटमध्ये लिहा. तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्ह्याचे नाव जे आहे ते मला खाली कमेंटमध्ये करायचे आहे. कारण आपण एक नवी मोहीम जी आहे ती राबवण्यात चालू आहे. ती म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपयाही त्यांच्या खात्यावर प्राप्त झालेला नाही अशा महिलांसाठी आपण संपूर्ण त्यांच्या खात्यात पैसे प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि अशा महिलांसाठी आपण एक स्पेशल यादी बनवून PDF स्वरूपात यादी बनवून मुख्यमंत्री यांच्या ईमेल डेस्कवर आपण ती यादी जी आहे ती पाठवलेली आहे. आणि अजून अशा 3 ते 4 याद्या आपण पाठवणार आहोत. फक्त तुमचे नाव जे आहे ते व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुमचा जिल्हा जो आहे तो कमेंट करा. इतर काही कमेंट करायची गरज नाही. आणि हे नक्की सांगा तुम्हाला पैसे किती पहिले 2 हप्ते जर भेटले असतील तर 3रा हप्ता येणारच आहे, त्यात काहीच विषय नाही. परंतु पहिला बी नाही, दुसरा बी नाही, तिसरा पण नाही, असे जर पैसे जर एकही हप्ता तुम्हाला भेटला नसेल तर त्यांनी मात्र संपूर्ण माहिती मला कमेंटमध्ये खाली नक्की सांगा. आणि सर हे 5 कारणे जे आहेत ते आपण महत्त्वाचे कारणे पाहिलेले आहेत. हे कारणे देखील एकदा तुम्ही चेक करू शकता की आम्हाला पैसे आलेत की नाही किंवा काय विषय झालेला आहे हे तुम्ही एकदा चेक करा. जेणेकरून पैसे जर आले नसतील तर ते तुम्हाला हे 5 कारणे जे तुम्ही ऐकलेले आहेत ते कारणे
क्लिअर करा आणि तुमच्या बँक खात्यात पैसे जे आहेत ते लवकरच त्यामुळे क्रेडिट होणार आहेत. आता राहिला मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला कधीपर्यंत पैसे पाठवतील, तर ते पैसे जे आहेत ते 30 सप्टेंबरच्या आत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते पाठवणार आहेत. यांनी तर सांगितलेलेच आहेत, आज बटन दाबाया पैसा बँक खाते में. असे स्पष्ट मत जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले आहे आणि सर्व महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो लवकरात लवकर भेटावा हीच आपली इच्छा आणि सर्व प्रयत्नशील आपण करतच आहोत. अशा प्रकारची आजची 21 सप्टेंबर रोजी अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.